जर तुम्ही SIP करत असाल किंवा SIP सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण SIP मध्ये 2 चुका अशा आहेत ज्या हजारो लोक रोज करतात. पहिली चूक मार्केट पडले की SIP बंद करणे आणि दुसरी चूक मोठी रक्कम नसल्यामुळे SIP सुरूच न करणे. आणि ह्याच 2 चुका भविष्यातील लाखो रुपयाच्या वेल्थ क्रिएशनवर परिणाम करू शकतात. पण खरंच SIP कशी काम करते? NAV म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे काय? SIP मध्ये नुकसान होऊ शकते का? आणि नवशिक्यांसाठी कोणती SIP योग्य असू शकते? या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आपण सर्वात आधी SIP म्हणजे काय ते समजून घेऊया. SIP चा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हे नाव जरा अवघड वाटत असलं तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवणे म्हणजे SIP. बस एवढंच. उदाहरणार्थ तुम्ही दर महिन्याला 500, 1000, 5000 बाजूला काढून गुंतवू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट, अनेक लोक म्हणतात मी SIP घेतली आहे. पण SIP ही कोणती वस्तू किंवा योजना नाही. SIP हा फक्त पैसे गुंतवण्याचा एक मार्ग आहे. जसं आपण रोज थोडी थोडी बचत करतो तसंच SIP मध्ये दर महिन्याला ठरलेली रक्कम गुंतवली जाते. हा पैसा कुठे जातो? ते म्युच्युअल फंडमध्ये जातात. म्हणजे SIP हा मार्ग आहे आणि म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीची जागा आहे. म्हणून SIP आणि म्युच्युअल फंड एकच नाही. हे समजलं की SIP चा अर्धा विषय समजला असं समजा. आता आपण बघू म्युच्युअल फंड म्हणजे काय. समजा 10 लोकांनी प्रत्येकी 1000 रुपये जमा केले तर एकूण 10,000 रुपये जमा होतील. अशाच प्रकारे हजारो लोकांचे पैसे एकत्र जमा केले जातात. या पैशांचा एक मोठा फंड तयार होतो. यालाच म्युच्युअल फंड म्हणतात. आता हे पैसे काय घरी ठेवले जात नाही. हे पैसे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. उदाहरणार्थ बँका, IT कंपन्या, ऑटो कंपन्या आणि इतर अनेक व्यवसायामध्ये. हे काम तज्ज्ञ लोक करतात ज्यांना फंड मॅनेजर म्हणतात. याचा फायदा काय? जर एका कंपनीची कामगिरी खराब झाली तरी तुमचे सगळे पैसे धोक्यात येत नाही. कारण तुमचे पैसे अनेक ठिकाणी गुंतवलेले असतात. म्हणूनच म्युच्युअल फंड हा नवशिक्या गुंतवणूकदारासाठी एक सोपा मार्ग मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर हजारो लोकांचे पैसे एकत्र करून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. यालाच म्युच्युअल फंड म्हणतात. आता आपण NAV म्हणजे काय ते समजून घेऊया. NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. खरं सांगायचं तर NAV हा शब्द मोठा वाटतो पण अर्थ खूप सोपा आहे. NAV म्हणजे म्युच्युअल फंडच्या एका भागाची किंमत. बस एवढंच. समजा तुमच्याकडे 1000 रुपये आहेत आणि फंडचा NAV 50 रुपये आहे तर तुम्हाला त्या फंडचे 20 भाग मिळतील. आणि जर NAV 100 असेल आणि त्याच 1000 रुपयामध्ये तुम्हाला 10 भाग मिळतील. म्हणजे NAV कमी असेल तर जास्त भाग मिळतात. या उलट NAV जास्त असेल तर कमी भाग मिळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, NAV कमी आहे म्हणून फंड चांगला आहे असं नाही किंवा NAV जास्त आहे म्हणून फंड महाग आहे असंही नाही. NAV म्हणजे फक्त त्या फंडच्या एका भागाची किंमत. जसं दुकानात एखाद्या वस्तूला किंमत असते तसंच म्युच्युअल फंडच्या एका भागाला NAV म्हणतात. थोडक्यात NAV बरोबर म्युच्युअल फंडच्या एका भागाची किंमत. हे लक्षात ठेवलं की NAV पूर्ण समजलं. SIP कशी काम करते हे एकदम सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये आपण समजावून घेऊ. हा भाग जर तुम्हाला समजला की SIP तुम्हाला पूर्णपणे समजेल. त्यामुळे हा भाग तुम्ही काळजीपूर्वक बघा. समजा तुम्ही SIP सुरू केली आणि तुम्ही ठरवलं की दर महिन्याला 1000 रुपये गुंतवायचे. आता SIP मध्ये काय होतं? दर महिन्याला ठरलेल्या तारखेला तुमच्या बँक खात्यामधून 1000 रुपये कापले जातात आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात. आता पहिल्या महिन्यामध्ये समजा फंडचा NAV 50 आहे. तुमचे 1000 रुपये गुंतवले गेले. त्याचे तुम्हाला 20 भाग मिळाले. दुसऱ्या महिन्यामध्ये मार्केट थोडं खाली आलं. 50 NAV होता तो आता NAV 40 झाला. पुन्हा तुमचे 1000 रुपये गुंतवले गेले. यावेळी मात्र तुम्हाला 25 भाग मिळाले. आता तिसऱ्या महिन्यामध्ये मार्केट वर गेलं आणि NAV पण वाढला. आता NAV 100 रुपये झाला. मग पुन्हा तुमचे 1000 रुपये गुंतवले गेले. यावेळी तुम्हाला फक्त 10 भाग मिळाले. आता लक्षात द्या, तुम्ही प्रत्येक वेळी 1000 रुपयेच गुंतवले पण कधी तुम्हाला 20 भाग मिळाले, कधी 25 भाग मिळाले, कधी 10 भाग मिळाले. असं का झालं? कारण NAV बदलत होता.
जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा NAV कमी असतो आणि तुम्हाला जास्त भाग मिळतात. जेव्हा मार्केट वर असतं तेव्हा NAV जास्त असतो आणि तुम्हाला कमी भाग मिळतात. याचाच SIP मध्ये मोठा फायदा आहे. तुम्हाला मार्केट कधी वर जाईल किंवा खाली येईल याचा अंदाज लावण्याची गरज नसते. तुमची गुंतवणूक आपोआप सुरू राहते. म्हणूनच SIPला अनेक लोक शिस्तबद्ध गुंतवणुकीचा मार्ग म्हणतात, कारण तुम्ही नियमित गुंतवणूक करत आहात. आता आपल्या उदाहरणात पाहू. पहिला महिना 20 भाग, दुसरा महिना 25 भाग, तिसरा महिना 10 भाग, म्हणजे एकूण झाले 55 भाग आणि तुमची गुंतवणूक झाली 3000. मार्केट कधी वर गेलं कधी खाली आलं, पण तुमची गुंतवणूक चालूच राहिली. यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. नाव अवघड वाटत असलं तरी अर्थ खूप सोपा आहे. मार्केट खाली जास्त भाग, मार्केटवर कमी भाग, नियमित गुंतवणूक बरोबर SIP. बस एवढंच. आणि हाच SIPचा सर्वात मोठा फायदा मानला जातो. SIP मधील सर्वात मोठी जादू समजून घेऊया, आणि त्या जादूचं नाव आहे कंपाऊंडिंग. नाव मोठं वाटत असलं तरी अर्थ खूप सोपा आहे. कंपाऊंडिंग म्हणजे काय? तुमच्या पैशावर जो नफा मिळतो त्या नफ्यावर पुन्हा नफा मिळत राहणे, यालाच कंपाऊंडिंग म्हणतात. हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. 2 मित्र आहेत, राहुल आणि रोहन. राहुल वयाच्या 25व्या वर्षी SIP सुरू करतो आणि या उलट रोहन वयाच्या 35व्या वर्षी SIP सुरू करतो. दोघेही दर महिन्याला सारखीच रक्कम गुंतवतात. आता तुम्हाला वाटेल दोघेही सारखी रक्कम गुंतवत आहे, मग दोघांकडे जवळपास सारखेच पैसे येतील. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण राहुलने 10 वर्षे आधी सुरुवात केली आहे. त्याच्या पैशांना वाढवण्यासाठी जास्त वेळ मिळाला. कंपाऊंडिंग मध्ये सर्वात मोठी ताकद पैशात नसते, तर सर्वात मोठी ताकद वेळेत असते. एक छोटंसं रोप लावलं तर ते एका दिवसात मोठं होत नाही, त्याला वेळ लागतो. पण जसा जसा वेळ जातो तसं तसं ते मोठं होत जातं. पैशाचंही अगदी तसंच आहे. आज गुंतवलेले पैसे उद्या दुप्पट होत नाही, पण वर्षानुवर्ष त्याची वाढ होत राहते आणि नंतर त्या वाढीवरही पुन्हा वाढ मिळत राहते. म्हणूनच SIP मध्ये लवकर सुरुवात करणे खूप महत्त्वाचं असतं, कारण जास्त वेळ म्हणजे जास्त कंपाऊंडिंग. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे सध्या जास्त पैसे नाहीत, पण कंपाऊंडिंग आपल्याला शिकवते की मोठी रक्कम महत्त्वाची नाही, लवकर सुरुवात आणि सातत्य महत्त्वाचं आहे. थोडक्यात लक्षात ठेवा, आजचं छोटं रोप उद्याचं मोठं झाड, तसंच आजची छोटी SIP भविष्यातील मोठी संपत्ती. म्हणूनच गुंतवणुकीत एक वाक्य नेहमी म्हटलं जातं, मार्केटमध्ये टाइम महत्त्वाचा असतो, टायमिंग नाही. आतापर्यंत आपण SIP म्हणजे काय, ती कशी काम करते आणि कंपाऊंडिंगची ताकद समजून घेतली. आता SIPचे फायदे काय आहेत ते पाहूया. सर्वात पहिला फायदा म्हणजे कमी पैशात सुरुवात करता येते. अनेक लोकांना वाटतं गुंतवणूक करायची म्हणजे 1000 रुपये लागतात, पण प्रत्यक्षात अनेक SIP फक्त 500 रुपयापासूनही सुरू करता येतात. आता दुसरा फायदा, नियमित बचतीची सवय लागते. दर महिन्याला ठरलेली रक्कम गुंतवली जाते, म्हणून खर्च करण्याआधी बचत होते. तिसरा फायदा, कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या जास्त वेळ तुमच्या पैशांना वाढवण्यासाठी मिळतो. चौथा फायदा, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. मार्केट खाली असताना जास्त भाग मिळतात आणि मार्केट वर असताना कमी भाग मिळतात, म्हणजे एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याचा ताण राहत नाही. पाचवा फायदा, डायव्हर्सिफिकेशन. तुमचे पैसे एका कंपनीत न जाता अनेक कंपन्यांमध्ये गुंतवले जातात, म्हणून जोखीम काही प्रमाणात कमी होऊ शकते. सहावा फायदा, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी. छोटी रक्कम नियमितपणे गुंतवूनही मोठा फंड तयार होऊ शकतो. आणि सातवा फायदा, शिस्तबद्ध गुंतवणूक. एकदा ऑटो डेबिट सुरू केला की गुंतवणूक आपोआप सुरू राहते. थोडक्यात सांगायचं तर कमी पैशात सुरुवात, नियमित बचत, कंपाऊंडिंग, डायव्हर्सिफिकेशन, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती, हे SIPचे सर्वात मोठे फायदे आहेत. आता आपण बघू तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न, आणि तो प्रश्न म्हणजे SIP मध्ये नुकसान होऊ शकते का? याचं उत्तर आहे हो, SIP मध्ये नुकसान होऊ शकते. कारण SIP मध्ये पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले जातात आणि म्युच्युअल फंड हे मार्केटशी जोडलेले असतात. जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा तुमच्या गुंतवणुकीची किंमत वाढू शकते,
पण जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा तुमच्या गुंतवणुकीची किंमत कमीही होऊ शकते. समजा तुम्ही 10,000 रुपये गुंतवले आणि काही दिवसांनी मार्केट खाली आलं तर तुमच्या गुंतवणुकीची किंमत 9,500 किंवा 9,000 सुद्धा होऊ शकते. हे पाहून अनेक लोक घाबरतात आणि SIP बंद करतात. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात, कारण मार्केट कायम खाली राहत नाही. इतिहासात अनेक वेळा मार्केट खाली आला आहे आणि नंतर पुन्हा वरही गेला आहे. म्हणून SIP करताना फक्त आज किंवा उद्याचा विचार करू नका, दीर्घकालीन विचार करा. लक्षात ठेवा, SIP ही 1-2 महिन्याची किंवा 1 वर्षाची योजना नाही, ती अनेक वर्षांसाठी केलेली गुंतवणूक असते. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा घाबरण्याऐवजी तुम्हाला कमी किमतीत जास्त भाग मिळत असतात आणि हेच SIPचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मार्केट खाली आला म्हणून SIP वाईट नाही व मार्केट वर गेला म्हणून SIP हमखास चांगलीही नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे संयम आणि सातत्य. थोडक्यात लक्षात ठेवा, SIP मध्ये तात्पुरते नुकसान होऊ शकते, पण दीर्घकालीन गुंतवणुकीत संयम महत्त्वाचा असतो. म्हणून SIP करताना घाबरून निर्णय घेऊ नये. मोठे गैरसमज पाहूया. हे गैरसमज अनेक लोकांच्या मनात असतात आणि यामुळे अनेक लोक चुकीचे निर्णय घेतात. गैरसमज क्रमांक 1, SIP म्हणजे हमखास नफा. हे पूर्णपणे चुकीचं आहे. SIP मधील पैसे मार्केटमध्ये गुंतवले जातात, म्हणून नफा आणि तोटा हे शक्य असतात. कोणती SIP 100% नफ्याची हमी देत नाही. गैरसमज क्रमांक 2, मार्केट पडले की SIP बंद करावी. हा खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर मार्केट खाली असताना SIP चालू ठेवली तर कमी किमतीत जास्त भाग मिळू शकतात. म्हणून अनेक अनुभवी गुंतवणूकदार मार्केट पडल्यावर SIP बंद करत नाही. गैरसमज क्रमांक 3, SIP फक्त श्रीमंत लोकांसाठी असते. अजिबात नाही. आज अनेक SIP फक्त 500 पासून सुरू करता येतात, म्हणून SIP करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. गैरसमज क्रमांक 4, 500 रुपये SIPचा काही उपयोग नाही. हा देखील चुकीचा समज आहे, कारण SIP मध्ये फक्त रक्कम महत्त्वाची नसते, वेळ आणि सातत्य जास्त महत्त्वाचं असतं. छोटी SIP सुद्धा अनेक वर्षे चालू ठेवली तर मोठा फंड तयार होऊ शकतो. गैरसमज क्रमांक 5, 1-2 वर्षात SIP करून करोडपती होता येतं, हे वास्तव नाही. SIP ही झटपट श्रीमंत होण्याची योजना नाही. SIP ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, त्यासाठी संयम आणि वेळ लागतो. म्हणून मित्रांनो, सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. SIP बद्दल योग्य माहिती घ्या आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या. थोडक्यात लक्षात ठेवा, SIP म्हणजे शिस्त, वेळ व संयम, आणि हाच दीर्घकालीन संपत्तीचा निर्मितीचा पाया आहे. SIP सुरू करण्यापूर्वीची एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर अचानक अडचण आली तर वापरण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे. उदाहरणार्थ, अचानक आजारपण आलं, नोकरी गेली, मोठा वैद्यकीय खर्च आला किंवा घरात काही तातडीचा खर्च आला. अशा वेळी आपल्याला पैशांची गरज पडते. जर इमर्जन्सी फंड नसेल तर अनेक लोकांना SIP मधून पैसे काढावे लागतात किंवा गुंतवणूक तोडावी लागते. म्हणून SIP सुरू करण्यापूर्वी किमान 3 ते 6 महिन्याच्या खर्चा एवढी रक्कम बाजूला ठेवणे चांगले मानले जाते. जर तुमचा महिन्याचा खर्च 20,000 आहे तर कमीत कमी 60,000 ते 1,20,000 पर्यंत इमर्जन्सी फंड ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे अडचणीच्या काळात तुमची SIP सुरू राहू शकते आणि तुमची दीर्घकालीन गुंतवणूक बिघडत नाही. थोडक्यात लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड म्हणजे आर्थिक सुरक्षा कवच, आणि म्हणूनच पहिले इमर्जन्सी फंड मग SIP. आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया, तो जवळपास प्रत्येकजण विचारतो, कोणती SIP चांगली आहे? सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, SIP चांगले किंवा वाईट नसते, कारण SIP हा फक्त पैसे गुंतवण्याचा मार्ग आहे. खरा प्रश्न असा आहे की कोणता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहे. आता बाजारात अनेक प्रकारचे फंड आहेत, पण नवशिक्या व्यक्तीने फक्त 4 प्रकार समजून घेतले तरी पुरेसे आहे. पहिला आहे इंडेक्स फंड. जर तुम्ही नुकतीच गुंतवणूक सुरू करत असाल आणि जास्त डोकेदुखी नको असेल तर इंडेक्स फंड हा चांगला पर्याय मानला जातो. हे फंड निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. दुसरं आहे फ्लेक्झी कॅप फंड. हे फंड मोठ्या, मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, म्हणून यामध्ये थोडा समतोल मिळतो. तिसरं आहे मिड कॅप फंड. हे फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये वाढीची शक्यता जास्त असू शकते, पण जोखीमही जास्त असते. चौथा आहे स्मॉल कॅप फंड. हे फंड छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये नफा जास्त होण्याची शक्यता असते, पण जोखीमही सर्वात जास्त असते. म्हणून जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवात इंडेक्स फंड किंवा फ्लेक्झी कॅप फंड पासून करणे अनेकांना सोयीचे वाटते. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न,
फंड निवडताना काय बघायचं? सगळ्यात पहिले फंड कॅटेगरी. सर्वात आधी हा फंड कोणत्या प्रकारचा आहे ते बघा. दुसरा आहे एक्सपेन्स रेशो, फंड चालवण्यासाठी किती खर्च आकारला जातो ते बघा. तिसरं आहे फंड हाऊस, फंड कोणत्या कंपनीचा आहे ते बघा. चौथा आहे फंड मॅनेजर, हा फंड कोण सांभाळतो ते बघा. पाचवा आहे इन्व्हेस्टमेंट पिरियड, तुम्ही किती वर्षासाठी गुंतवणूक करणार आहात ते हे ठरवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फक्त एखाद्या फंडने मागच्या वर्षी चांगला परतावा दिला म्हणून तो फंड निवडू नका, कारण भूतकाळातील परतावा भविष्यात मिळेल याची हमी नसते. थोडक्यात लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सर्वात बेस्ट SIP नसते. तुमचे उद्दिष्टे, जोखीम घेण्याची तयारी आणि कालावधी यानुसार योग्य फंड ठरतो. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा 3 मित्र आहेत. पहिला मित्र दर महिन्याला 1,000 रुपये SIP करतो, दुसरा मित्र 5,000 रुपये SIP करतो आणि तिसरा मित्र 10,000 रुपये SIP करतो. आता तुम्हाला वाटेल 10,000 रुपये SIP करणाऱ्यालाच सर्वात जास्त फायदा होईल. हे काही अंशी खरं आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त रक्कम महत्त्वाची नसते, वेळही तितकाच महत्त्वाचा असतो. समजा एखादी व्यक्ती 1,000 रुपये SIP 20 वर्षे करते आणि दुसरी व्यक्ती 10,000 रुपये SIP फक्त 2 ते 3 वर्षे करते, तर जास्त काळ गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला कंपाऊंडिंगचा मोठा फायदा मिळू शकतो. म्हणून SIP मध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली, तुम्ही किती रक्कम गुंतवता. दुसरी, किती वर्ष रक्कम गुंतवता. तिसरी, फंडचा प्रत्यक्ष परतावा किती मिळतो. या 3 गोष्टीवर तुमची अंतिम रक्कम ठरते. म्हणून SIP मध्ये जादू नाही, पण वेळ, शिस्त आणि सातत्य याची ताकद आहे. थोडक्यात लक्षात ठेवा, जास्त रक्कम प्लस जास्त वेळ बरोबर जास्त संपत्ती. म्हणूनच SIP मध्ये शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे फायदेशीर ठरू शकते. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, SIP सुरू कशी करायची? खरं सांगायचं तर आजच्या काळात SIP सुरू करणं खूप सोपं झालं आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, मोबाईल नंबर. यानंतर तुम्हाला KYC पूर्ण करावी लागते. KYC पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे म्युच्युअल फंड निवडायचा असतो. उदाहरणार्थ इंडेक्स फंड, फ्लेक्झी कॅप फंड, इतर कोणताही फंड. त्यानंतर तुम्ही SIP मध्ये किती रक्कम गुंतवायची ते ठरवता. 500, 1000, 5000. यानंतर SIPची तारीख निवडायची, म्हणजे दर महिन्याला कोणत्या तारखेला पैसे कापले जाणार ते. त्यानंतर ऑटो डेबिट सुरू करायचं. मग दर महिन्याला ठरलेल्या तारखेला तुमच्या बँक खात्यामधून पैसे आपोआप गुंतवले जातील आणि बस तुमची SIP सुरू. हे सर्व काम तुम्ही मोबाईलवरूनही काही मिनिटात करू शकता किंवा तुमच्या बँकेत जाऊनही SIP सुरू करू शकता. पण SIP सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, इतरांना बघून किंवा सोशल मीडियावरच्या एखाद्या व्हिडिओला बघून फंड निवडू नका. आधी माहिती घ्या, तुमचे उद्दिष्ट काय ते ठरवा आणि मगच योग्य फंड निवडा. थोडक्यात लक्षात ठेवा, कागदपत्र तयार ठेवा, KYC पूर्ण करा, फंड निवडा, SIP रक्कम ठरवा, तारीख निवडा, ऑटो डेबिट सुरू करा आणि तुमची SIP सुरू होईल. मित्रांनो, SIP, म्युच्युअल फंड, NAV, कंपाऊंडिंग आणि फंड सिलेक्शन बद्दलची ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल अशी आशा आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशा सोप्या मराठीत शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्टमेंट संबंधित माहिती मिळवण्यासाठी प्रॉफिट पाथ हब सोबत जोडलेले रहा. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, छोटी सुरुवात पण मोठे भविष्य घडवू शकते.